आर.एस. अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजनाबाबत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांनी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. हे परिपत्रक नेमकं काय आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम, दक्षिण, उत्तर, बृहन मुंबई. विषय आहे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर समायोजनाबाबत. उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा, संवर्ग, विषय, इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनालयाचे संदर्भ क्रमांक अन्वये कार्यवाही करण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. 1. शून्य शिक्षक, शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळेमधील शिक्षक, शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरू असून सदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचे. 2. कार्यरत शिक्षकेतर वर्ग 4 चे कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग 4 चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल. शासन निर्णय दिनांक 27/1/2026 मधील क मधील 2 ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये अशी तरतूद आहे. सबब आपणास कळविण्यात येते की ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे समायोजन झालेबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित शिक्षक, उपसंचालक यांचेकडे व संचालनालयास दिनांक 6/4/2026 पर्यंत कळविण्यात यावी. तसेच ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन विभाग स्तरावर करावयाचे असल्यास त्या संबंधीतील माहिती संचालनालयास दिनांक 6/4/2026 अन्वये सादर करावयाची आहे. डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजनाबाबत हे पत्रक निर्गमित केलेले आहे.